फ्रेंड्स, तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या विचारात आहात ना. नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन जीमेल आय डीची गरज असते. जीमेल आय डी आणि ईमेल आय डी. ईमेल आय डी कशा प्रकारे तयार करतात हे तुम्हाला माहिती आहे का? ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. त्या अगोदर हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा टेक मराठी चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला सुरू करू. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या विचारात आहात ना. नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन जीमेल आय डीची गरज असते. तर जीमेल आय डी कशा प्रकारे तयार करतात, ज्यांना कोणाला जीमेल आय डी माहिती असेल कशी क्रिएट करतात त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. आणि ज्यांना कोणाला जीमेल आय डी तयार करता येत नाही तर A to Z मी यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला डाऊट काहीही राहणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर चला, जीमेल ॲप्लिकेशन प्रत्येक मोबाईलमध्ये असतं. तर मी तुम्हाला ॲरो करून दाखवते जीमेल ॲप्लिकेशन कोणतं आहे. जीमेल ॲप्लिकेशन हे आहे. जीमेल ॲप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला, यावरती क्लिक करा जीमेल ॲप्लिकेशनवरती. नंतर उजव्या साईडने तुम्हाला ग्रीन कलरचा लोगो दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये पण उजव्या साईडने कोणताही कलर असू द्या, माझ्या मोबाईलमध्ये ग्रीन कलरचा आहे तर मी इथे क्लिक करत आहे. तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. असं घाबरू नका की आहे कोणता इंटरफेस नवीन आलेला आहे. तर माझे ईमेल आय डी इथे आहेत त्यामुळे माझा इंटरफेस असा दिसत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ते ईमेल आय डी बिलकुलच नसतील तर तुमच्या स्क्रीनवरती ॲड अनदर अकाउंट दिसेल. मी तुम्हाला ॲरो करून दाखवत आहे. ॲड अनदर अकाउंट हे दिसेल तुम्हाला, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. घाबरून जाऊ नका, बिलकुल घाबरून जाऊ नका. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर चला, इथे गुगल आहे. आता पहिल्या कॉलममध्ये गुगल आहे, यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली जायचं नाही, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर असा इंटरफेस तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल. तर क्रिएट अकाउंट मी तुम्हाला ॲरो करून दाखवते जेणेकरून तुम्हाला काहीच डाऊट राहणार नाही ईमेल आय डी तयार करताना. क्रिएट अकाउंट, या क्रिएट अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचे. आणि अकाउंटवर तुम्ही जर क्लिक केलं असेल तर 2 ऑप्शन येतील. त्यामध्ये फॉर माय पर्सनल यूज यावरतीच तुम्हाला क्लिक करायचे. बिझनेसवरती तुम्हाला क्लिक करायचं नाही. तर फॉर माय पर्सनल यूजवरतीच क्लिक करा. इथे असा इंटरफेस दिसेल. पहिल्यांदा तुमचं फर्स्ट नेम टाका, नंतर तुमचं सरनेम टाकून द्या. आणि इथे नेक्स्टवरती क्लिक करा. मी तुम्हाला ॲरो करून पण दाखवत आहे. इथे नेक्स्टवरती क्लिक करा. तुम्हाला आता तुमचा डेट ऑफ बर्थ विचारला जाईल. तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमचा जे काय आहे खरा डेट ऑफ बर्थ टाका. मी माझा इथे डेट ऑफ बर्थ टाकून दिलेला आहे. जेंडर विचारलेला आहे खाली, तर मी फिमेल आहे तर मी फिमेलवरती क्लिक केलेला आहे. आता इथे नेक्स्टवरती क्लिक करा. इथे मी ॲरो करून दाखवलेला आहे तुम्हाला. नेक्स्टवरती क्लिक करा. तर इथे तुम्हाला ऑप्शन देईन गुगल, पण तुम्हाला स्वतः क्रिएट करायचं असेल तरी तुम्हाला तिसऱ्या कॉलममध्ये आहे तर तुम्ही स्वतः तयार करू शकता. क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस, तर तुम्ही स्वतः तयार करा. आणि ईमेल आय डी सगळे स्मॉल लेटरमध्ये असतात. तुम्ही नंबर्स पण टाकू शकता त्यामध्ये स्पेस न देता. मी माझं स्मॉल लेटरमध्ये टाकत आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला नेक्स्टवरती आता क्लिक करायचं आहे. मी ॲरो करून दाखवते तुम्हाला कन्फ्यूज बिलकुल होऊ देणार नाही मी व्हिडिओमध्ये. ठीक आहे. इथे नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला पासवर्ड विचारलेला आहे, ते पण स्ट्रॉंग पासवर्ड विचारलेला आहे. तर स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे काय? लेटर्स म्हणजे ABCD A to Z, कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर्स विचारलेले आहेत. नंबर्स कोणते 1 2 3 4 आणि सिम्बॉल्स विचारलेले आहेत. तुम्हाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड का क्रिएट करायचा? कारण तुमचा मोबाईल हॅक न होण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर चला, मी माझा पासवर्ड क्रिएट करत आहे. इथे तुम्ही तुमचा पासवर्ड क्रिएट करून घ्या.
तुम्हाला जसा पाहिजे तसा. मी माझा इथे स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घेतलेला आहे. ते इथे मी ॲरोवरती तुम्हाला ॲरो करून दाखवते. इथे तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, इथे डबल तुम्हाला नेक्स्टवरती इथे ॲरो करून दाखवते मी तुम्हाला. तुम्हाला काही हा जर व्हिडिओ बघितला ईमेल आय डी कशी तयार करतात, तुम्हाला कोणताही डाऊट मनामध्ये नसावा. इथे नेक्स्टवरती क्लिक करायचे. नंतर टर्म्स अँड कंडिशन विचारलेले आहेत, तर आय ॲग्री म्हणून सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला ॲरो करून दाखवते. आय ॲग्री इथे आहे, तर इथे तुम्ही सिलेक्ट करा. तुमचा जीमेल आय डी तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे ग्रीन म्हणजे इथे राईट साईडला तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला ॲरो करून दाखवलेला आहे. तर इथे क्लिक करा. तयार झालेला आहे तुमचा जीमेल आय डी. इथे बघा, इथे खाली तुमचा जीमेल आय डी तयार झालेला आहे.